सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम आज ज्या दोन महापुरुषांची जयंती आहे असे महात्मा गांधीजी आणि आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं असे लाल बहादूर शास्त्रीजी, या दोघांना मी अतिशय विनम्रपणानं अभिवादन करतो. आपल्या कावेरी कॉलेजच्या NSS प्रोग्रामचे ऑफिसर नेमाडे सर, आपल्या कॉलेजचे पदाधिकारी असणारे भालेराव सर, या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समितीमध्ये कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि तरुण मित्रमैत्रिणींनो, आजच्या दिवशी या ठिकाणी भाषण करायला येताना मला आनंद झाला. नेमाडे सरांचा मला फोन आला की सर तुम्ही या कार्यक्रमाला या म्हणून. मला आनंद झाला, पण सरांना मी असं म्हटलं की सर मी आता कॉलेजमध्ये तुमच्याकडे तिसऱ्यांदा हा विषय मांडतो माझ्या आठवणीप्रमाणे. आता बोलून बोलून माणूस नवीन किती बोलणार, परंतु शिक्षक लोकांना एक सगळ्यात मोठी सोय उपलब्ध असते, ती म्हणजे त्यांचे विद्यार्थी बदलत असतात. जरी सिलेबस बदलला नाही तरी विद्यार्थी बदलत असतात, त्यामुळं ही एक सोय असते. त्यामुळं आज बरेच जण माझं भाषण या विषयावरचं पहिल्यांदा ऐकतील. परंतु मी जरा विचार करत होतो भाषण करायचं म्हटल्यानंतर की आज जरा वेगळ्या पद्धतीनं विषय मांडावा, म्हणून मी तयारी पण केली. अर्थात तयारी करूनच बोलायला पाहिजे. अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे असं संत वचन आहे. त्यामुळे मी पण तयारी केली. त्यामुळे माझे विषय मांडण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना, विशेषतः सर्व तरुण मित्रमैत्रिणींना अतिशय मनापासून एक विनंती मी करतो. ती म्हणजे आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो अशा महात्मा गांधींनी स्वतःचं आत्मचरित्र 1920पर्यंतचं लिहिलं आहे. मूळ इंग्रजीमध्ये आहे, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. परंतु तुम्ही जी कुठली भाषा बोलता, जी कुठली भाषा तुम्हाला वाचता येते, समजते, अशा भाषेमध्ये ते आज रोजी उपलब्ध आहे आणि अतिशय सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये देखील त्याच्या अनेक प्रती असतील. तर आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण ते चरित्र अतिशय मुळातून वाचा आणि मग एकूण महात्मा गांधींच्या जीवनाला कोणत्या विचारांचा आधार होता हे तुम्हाला समजायला पुष्कळ मदत होईल. माझं आजचं बोलणं जे आहे ते प्रामुख्यानं महात्माजींनी स्वतःबद्दल लिहिलेलं हे आत्मचरित्र 1920पर्यंतचं. आता लगेच काही जणांच्या मनात प्रश्न आला असेल की 1920पर्यंतच का लिहिलं, तर महात्माजींनी स्वतःच त्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं की 1920 नंतर मी इतका प्रसिद्धीच्या झोतात आलो की माझी कुठलीही कृती ही अशी लपून राहिली नाही, ती सर्व समाजापुढे, माझं सगळं आयुष्य समाजापुढे आलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल पुष्कळ लिहिलं गेलेलं आहे, वाचलं गेलेलं आहे, छापलं गेलेलं आहे. त्यामुळे ते परत वेगळं लिहावं असं मला वाटत नाही, असं त्यांनी त्याच्यात भूमिकेत लिहिलं आहे. म्हणून 1920पर्यंतचं चरित्र. तर ते पुस्तक हा माझा पहिला आधार आहे. त्यानंतर कोविड आणि त्याच्या आगेमागे आपल्या सगळ्यांचेच ज्याच्यावरती भिस्त असते असं यूट्यूबवरती अनेक मोठ्या वक्त्यांची भाषणं पण मी गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा ऐकली. 1-2 नवीन भाषणं ऐकली, काही जुनी भाषणं मी परत नव्याने ऐकली आणि काही मी विचार करतो, काही मी बघतो, काही समजतं मला. अशातनं मी आजचा विषय मांडणार आहे. आपल्या सगळ्यांना ही कल्पना असेल की महात्माजी हे बॅरिस्टर झाल्यानंतर पैसे मिळवायचे किंवा स्वतःचा चरितार्थ चालवायचा या उद्देशानं दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले आणि जवळपास 1915पर्यंत ते दक्षिण आफ्रिकेमध्ये होते आणि नंतर त्यांचे जे राजकीय गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता भारतात आलं पाहिजे आणि तुमचं कार्यक्षेत्र आता भारत असलं पाहिजे, म्हणून ते 1915च्या सुमाराला भारतात आले. परंतु तोपर्यंतचा एक विलक्षण जीवन प्रवास या महापुरुषाचा घडलेला आहे. म्हणजे असं जर विचारलं, कृपा करून याचं जाहीर उत्तर देण्याची आवश्यकता नाही, आपण स्वतःच्या मनाशी उत्तर द्यावं की आपल्यापैकी खोटं किती जण बोलले. तर आपल्याला माहिती आहे आपण खोटं बोललो की नाही, आपल्याला माहिती आहे. जगाला माहितीच आहे किंवा नाही हा भाग वेगळा, पण आपण खोटं किती जण बोलले, चोरी किती जणांनी केली, व्यसन किती जणांनी केलं, आईवडिलांना किती जणांनी फसवलं, असं विचारलं तर महात्माजींच्या जीवनात असं होतं की लहान वयामध्ये, विशेषतः शालेय विद्यार्थी असताना त्यांनी या 4ही गोष्टी केल्या होत्या आणि महात्माजींचं कुटुंब इतकं विलक्षण होतं त्या काळामध्ये. 150
250 वर्षापूर्वीची सामाजिक स्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. अतिशय कर्मकांड करणारे, घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या ज्या चुकीच्या गोष्टी त्या होऊ न देणारे असे जपणारे त्यांचे आईवडील. परंतु महात्माजींचं वेगळेपण याच्यात आहे की हे सगळेच जण करतात, बहुतेक सगळेजण. म्हणजे मी आरोप करतोय असं नाही आहे, मी एक विधान करतोय. परंतु हे सगळे करणारे महात्मा होतात का? तर जगामध्ये हे सगळे करणारे महात्मा होत नाहीत. अपवाद असणारे लोक महात्मा होतात. आणि मग हा चोरी करणारा, खोटं बोलणारा, मांसाहार करणारा, व्यसन करणारा मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधींच्यामध्ये परिवर्तित कसा झाला, हा बारकाईने विचार करण्याची गोष्ट आहे. आणि एका अर्थानं ते रोल मॉडेल सुद्धा आपलं असलं पाहिजे. जगामध्ये साधारणपणे माणसांना 3 गोष्टी हव्या असतात. 3 पैकी 1, 2 किंवा तिन्ही किंवा त्याच्यातलं एक मिश्रण. एक असतं की पैसा हवा असतो माणसाला. दुसरं असं आहे की माणसाला प्रसिद्धी हवी असते. आणि तिसरं असं आहे की आपली मुलं बाळं जी आहेत त्यांचं अतिशय कोट कल्याण झालेलं असलं पाहिजे. आता तुम्ही जगातल्या माणसांचं वर्गीकरण केलं तर साधारणपणे या 3 पैकी 1, 2 किंवा 3 हे काही प्रमाणात, अधिक प्रमाणात अशी सगळी माणसं होतात. परंतु या तिघांच्या मध्ये सुद्धा महात्माजींनी स्वतः इच्छा केली नव्हती, स्वतः कल्पना केली नव्हती, इतकी प्रसिद्धी त्यांना लाभली. ते हयात असताना तर लाभलीच, परंतु ते जाऊन आता इतकी वर्ष होऊन गेली तरी देखील महात्म्याचं नाव हे जगामध्ये अंकित झालेलं आहे. आणि जगामध्ये अंकित झालेलं असं म्हणण्याचं कारण असं की केवळ भारतातल्याच नाही तर भारताबाहेरच्या व्यक्तींनी देखील महात्माजींच्या आयुष्याकडून प्रेरणा घेतलेली आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेचा मी उल्लेख केला त्या दक्षिण आफ्रिकेवरती देखील इंग्रजांचंच राज्य होतं. त्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी 27 वर्ष जवळपास ही तुरुंगवासात काढली, असे दक्षिण आफ्रिकेचे जे नेते होऊन गेले नेल्सन मंडेला, त्यांनी असं सांगितले की 27 वर्ष मी कारागृहात घालवू शकलो कारण माझे आदर्श महात्मा गांधी होते. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याचे यापूर्वीचे राष्ट्रपती जे होते ते बराक ओबामा होते. बराक ओबामा ज्या वेळेला भारतामध्ये आले राष्ट्रपती असताना अमेरिकेचे, त्यावेळेला ते राजघाटावरती जाऊन महात्माजींना श्रद्धांजली ते अर्पण केली आणि त्यांनी असं सांगितलं की महात्माजींच्यामुळे मी आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो. कसं काय? तर बराक ओबामा यांनी ज्यांच्याकडून आपल्या आयुष्याची प्रेरणा घेतली त्यांचं नाव मार्टिन ल्युथर किंग. त्यांच्या आयुष्याची प्रेरणा महात्मा गांधी आहे. जगातली अशी अनेक उदाहरणं देता येतील. आपल्यापैकी जे विज्ञानाचे विद्यार्थी असतील त्यांना हे नाव निश्चित माहिती आहे आणि बाकीच्यांनी कदाचित हे नाव ऐकलं असण्याची शक्यता आहे. आणि ते म्हणजे जगातल्या सार्वकालिक थोर शास्त्रज्ञांच्यामध्ये ज्याची गणना होते त्यांचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईननी असं म्हटलं की काही पिढ्यांनंतर हा हाडामासाचा जिवंत माणूस या भूतलावरती वावरला याच्यावरती लोकांचा विश्वास बसणार नाही. अशा प्रकारचं वाक्य ज्यावेळेला अल्बर्ट आइन्स्टाईनसारखा अत्यंत बुद्धिमान असा शास्त्रज्ञ करतो त्यावेळेला आपल्या लक्षात असं घेतलं पाहिजे की आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर एक रोल मॉडेल, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून देखील महात्मा गांधींच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या आयुष्याकडे या अर्थानं बघत असताना युवकांनी नेमकं कोणता आदर्श घेतला पाहिजे, युवकांनी त्याच्याकडून काय शिकलं पाहिजे, तर त्याच्यातलं सर्वात पहिलं मूल्य हे महात्माजींच्या जीवनातून शिकलं पाहिजे. ते म्हणजे माणसाला माणूस म्हणून मांडण्याचं. मी आपल्या सगळ्यांना असं सांगितलं की गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. त्यांनी महात्माजींच्या सोबतीला म्हणून चार्ल्स अँड्र्यूज नावाच्या एका गृहस्थांना दक्षिण आफ्रिकेमध्ये पाठवलेलं होतं. आणि त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये परिस्थिती अशी होती की समोरून गोरा माणूस म्हणजे ब्रिटिश वंशाचा जर माणूस येत असेल फुटपाथवरनं तर अन्य सगळ्या लोकांनी नम्रपणानं खाली वाकून त्याला अभिवादन केलं पाहिजे, त्याला जागा दिली पाहिजे, कारण त्याचा पहिला अधिकार आहे. कारण काय? कारण तो योगायोगानं त्या ब्रिटिशांच्या वंशामध्ये जन्माला आला आहे म्हणून त्याचा अधिकार आहे. महात्माजी एके दिवशी या अँड्रूजच्या बरोबर एका फुटपाथवरनं चाललेले होते आणि समोरून अशी काही तरुण मुलं येत होती
आणि लोकांनी असं सांगितले की तुम्हाला आता खाली उतरावं लागेल, त्यांना तुम्हाला जागा द्यावी लागेल, त्यांना तुम्हाला अभिवादन करावं लागेल. परंतु महात्माजींना हे पटलेलं नव्हतं आणि त्यामुळे ते तिथंच ठामपणे उभे राहिले. आणि आता ती तरुण वयातली मुलं महात्माजींच्या समोर आली आणि एक काळा माणूस, आता हे शब्दप्रयोग आपण सगळेजण समजावून घेण्यासाठी म्हणून मी करतोय, परंतु जात पात पंथ वंश भाषा संप्रदाय यांच्या आधारावरती माणसामध्ये मोठेपणा किंवा कमीपणा करता येतो असं माझं मुळीच मत नाही. तर या मुलांना असं वाटलं की हा कोण काळा माणूस आहे, याला इथली पद्धत माहिती नाही, आमच्यासमोर उभा राहण्याची हिंमत कसा काय करतो. आणि म्हणून तारुण्याचा जोश अंगामध्ये होता आणि कदाचित तिथं शारीरिक संघर्ष देखील झाला असता. परंतु योगायोगानं जवळच असलेल्या एका घरातल्या आजीबाईंनी हे सगळं दृश्य बघितलं. बहुतेक त्या महात्मा गांधींना ओळखत होत्या किंवा नव्हत्या, तपशील मला माहिती नाही, परंतु त्यांनी ओरडूनच सांगितलं, अरे पोरांनो, असं करून त्यांनी हटकलं. आणि मग त्या आजीबाईंच्या वयाचा परिणाम असेल किंवा आणखीन काही कारणामुळे असेल, तिथं संघर्ष झाला नाही आणि ती मुलं निघून गेली आणि महात्माजी आणि ते अँड्र्यू जे ते पुढं चालायला लागले. आता हा प्रसंग झाल्यानंतर महात्माजींनी जे वाक्य उच्चारलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. महात्माजी असं म्हणाले की इट नेवर्स फेल्स टू अम्यूज मी दॅट हाऊ कॅन अ इन्सल्ट ऑफ अ पर्सन बी ऑनर ऑफ द अदर पर्सन. एका माणसाचा अपमान झाला म्हणजे दुसऱ्या माणसाचा त्याच्यात मान सन्मान प्रतिष्ठा कशी असू शकते हे मला कधीही पटत नाही. माणसाची प्रतिष्ठा कशात आहे हो? त्यांनी मिळवलेल्या संपत्तीमध्ये, त्यांनी मिळवलेल्या ज्ञानामध्ये, तो ज्या पदावरती काम करतो त्या पदामध्ये, ज्या घरामध्ये त्याचा जन्म झाला त्या घरावरती, त्या देशामध्ये, त्या समाजामध्ये. महात्माजींचं म्हणणं असं होतं की आपण सगळेजण माणूस आहोत, हीच आपली प्रतिष्ठेची खूण आहे. मग सगळी माणसं आहोत ना आपण. त्यामुळं पहिली शिकवण जर आपल्याला घ्यायची असेल तर माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा द्यायला आपण शिकलं पाहिजे. आता हे सांगायला सोपं वाटतं, परंतु महात्माजींचं एकूण जे जीवन आहे, एकूण जे तत्त्वज्ञान आहे ते सांगायला सोपं आहे, ऐकून घ्यायला त्याहून सोपं आहे, पण प्रत्यक्षात आणायला, आचरणात आणायला ते अतिशय अवघड आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. माझं मत आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही तुमचा निर्णय घ्या, तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही विचार करू शकता. खरंच आम्ही माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देतो का हो? मी सहज आपल्या विचारार्थ मुद्दा ठेवतो. आपण असं कल्पना करूयात की आपण एके ठिकाणी चाललेलो आहोत आणि समोरून दोन माणसं येतात. एक चांगला छान सूट बूट कोट टाय वगैरे घालून आलेला माणूस आहे, एकदम फरडं इंग्लिश म्हणतात जुन्या भाषेत, तसं फरडं इंग्लिश बोलणार आहे. आणि दुसरा त्याच्या शेजारी, कपडे कधी धुतले त्याचे पत्ता नाही, त्याचे कपडे फाटलेले आहेत, मळलेले आहेत, असा एक माणूस येतो. आपल्या मनात असं येतं की दोघांनाही समान प्रतिष्ठा आहे माणूस म्हणून? ज्यांना त्यांना स्वतःला प्रश्न विचारायचा, उत्तर याची जाहीर देण्याची आवश्यकता नाही असं मी आपल्याला पुन्हा एकदा नम्रपणानं सुचवतो. मनाच्या पातळीवरती ज्या वेळेला आपण असं भेद करायला शिकतो ना, हळूहळू मनाचं रूपांतर हे विचारात होतं, विचारांचं रूपांतर कृतीत होतं आणि कृतीमधनं तुमचं चारित्र्य घडतं. त्यामुळे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की असं मनाच्या पातळीवरती दुरुस्ती करायला लागली पाहिजे. आणि जगात सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःच्या मनाला वठणीवरती आणणं. म्हणजे समर्थ रामदास देखील म्हणाले की अचपळ मन माझे नावरे आवरिता. आणि जिचं जीवनाचं तत्त्वज्ञान फार मोठं आहे, अनुभव मोठा आहे, लौकिक अर्थानं जी शिकलेली नाही आहे, अशी बहिणाबाई देखील म्हणते, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. त्यामुळे स्वतःच्या मनामध्ये असे विचार येऊ न देणं ही किती अवघड गोष्ट आहे हे तुम्ही अनुभवून बघा, किंवा तुम्ही अनुभवाल, पण तुम्ही प्रयत्न मात्र जरूर करू शकता. आणि महात्माजींनी जाणीवपूर्वक आपल्या मनाला असं वळण लावलं, हे महात्माजींचं वेगळेपण आहे. त्यामुळं पहिला मुद्दा माणूसपणाच्या प्रतिष्ठेचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण स्वतःचे विचार व्यक्त करायला लागतो त्यावेळेला स्वाभाविकच आपले विचार सगळ्यांशी तंतोतंत जुळतील असं नाही. गमतीनं जुने मराठीतले एक प्रसिद्ध विनोदी लेखक होऊन गेले, त्यांचं नाव पु ल देशपांडे. त्यांनी मुलांच्या बाबतीत हे विधान केलं आहे, परंतु वयाचा संदर्भ लक्षात घेता तर तो मुलींना पण लागू आहे. त्यांनी असं एके ठिकाणी म्हटलं की माणसाला मिसरूड आणि मतं एकदमच फुटतात. मिसरूड म्हणजे अगदी सुरुवातीला जी छोटी छोटी मिशी येते ना,
16-17व्या वर्षी साधारणपणे, तेव्हाच माणसाला मतं फुटतात. साधारणपणे मुलींच्या बाबतीतसुद्धा 16-17 वर्षापासून आपली मतं बनायला सुरुवात होती. मी सांगत असं होतो की आपली मतं 100% एखाद्या व्यक्तीशी जुळत आहेत असं होणं शक्य नाही. राजकीय क्षेत्रामध्ये महात्माजींनी काम केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि महात्माजींच्या पूर्वी या देशाचं ज्यांनी नेतृत्व केलं असे याच पुण्यामध्ये ज्यांचं कार्यकर्तृत्व मोठा काळ घडलं असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यांचं निधन 1920ला झालं. आणि महात्मा गांधींचं क्रमाक्रमाने भारतीय राजकीय चळवळीमधलं जे स्थान आहे ते उंचावत गेलं. आणि मग साधारणपणे 1-1.5 वर्षानंतर महात्माजी पुण्यामध्ये आले. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मला केसरीवाड्यामध्ये जायचं आणि भगवान टिळक ज्या ठिकाणी काम करत होते त्या जागेचं मला दर्शन घ्यायचं आहे. मग त्यांचा निरोप पोचला. त्यांचे बाकीचे अनुयायी म्हणाले की अहो, तुम्हाला त्यांनी निमंत्रण दिलेलं नाही, तुम्हाला भेटायला बोलवलं नाही, तुम्हाला स्वागतासाठी म्हणून कोणी आलं नाही, तुम्हाला तिथं का जायचं नाही? म्हटले मला जायचं आहे तिथे. मग महात्माजी त्या केसरीवाड्यामध्ये पोचले. आता तुम्ही केसरीवाडा बघितला आहे का नाही मला कल्पना नाही, परंतु गणपतीमध्ये तुम्ही फिरत असताना जर रस्त्यावरनं जाताना नारायणपेठेतल्या तुम्ही जर बघितलं असेल तर केसरीवाड्याचा जुना दिंडी दरवाजा अजूनही त्यांनी तसाच ठेवला आहे. त्या दिंडी दरवाजामध्ये लोकमान्य टिळकांचे जे वारसदार होते नरसिंह चिंतामण केळकर नावाचे, ते त्या वाड्याच्या दरवाजात उभे होते. आणि असे हात बांधून मागे बांधून, म्हणजे कोणीतरी माणूस आपल्याला भेटायला आला त्याला नमस्कार चमत्कार करावा वगैरे वगैरे असं नाही. तर नरसिंह चिंतामण केळकरांनी महात्माजी त्या दरवाज्यातनं आत येत आहेत आणि येता क्षणी ते असं म्हणाले, नरसिंह चिंतामण केळकर हे देखील प्रसिद्ध साहित्यिक आहेत, खूप मोठं त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे मराठीमध्ये विशेषतः. ते असं म्हणतात महात्माजींना, सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. महात्मा गांधींनी पुढच्या क्षणी उत्तर दिलं आहे, नो नो, आय हॅव कम टू माय अपोनंट्स कॅम्प. नाव लिसन दीज 2 स्टेटमेंट्स व्हेरी केअरफुली. Mahatma Gandhi did not treat anybody as his enemy, but he treated all other person as his opponents. आता याच्यामध्ये किती परिणामाचा फरक आहे तुम्ही कल्पना करा. एखाद्याचे विचार माझ्याशी जुळत नाहीत, त्याचे वेगळे विचार आहेत म्हणून त्याला मी शत्रू मानणं, आणि एकदा मी एखाद्याला शत्रू मानलं की त्याला सर्व प्रकारे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व मार्ग घ्यायचे. कारण तरुणांनी तुम्ही एक वाक्य नक्की ऐकलेलं असेल की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. सो इफ यू डिक्लेअर समबडी ॲज युअर एनिमी देन यू आर एंटायटल्ड टू डू एनिथिंग. पण महात्माजींनी मात्र असं मानलेलं नाही आहे. त्यांनी असं म्हटलं की यू आर माय अपोनंट, तुम्ही माझे विरोधक आहात. विरोधक आहात म्हणजे माझा विचार आणि तुमचा विचार हा प्रसंगी भिन्न आहे किंवा एकमेकांच्या विरोधी आहे. आता हे फार मोठं तत्त्वज्ञान महात्माजींनी या उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या वाक्यामध्ये आहे. आज मी म्हटलं तसं की आपण सगळेजण विचार करतो, आपल्या स्वतःचे काहीतरी विचार असतात, स्वतःची काहीतरी एक पार्श्वभूमी असते आणि चटकन आपल्याला असं वाटतं की अमुक तमुक माणूस म्हणजे माझा शत्रूच आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो की हल्ली सोशल मीडियामध्ये, म्हणजे आता फेसबुक तुमच्या दृष्टीनं म्हातारं झालं, पण इन्स्टावरती तुम्ही लिहिता किंवा पोस्ट फॉलो करता, मला माहीत नाही तुमच्यापैकी कुणाचा मी फॉलोअर नाही किंवा कुणी माझा फॉलोअर नाही आहे, परंतु तिथं देखील हिरिरीनं लोक असे भांडत असतात. त्यामुळं आपण महात्मा गांधींच्याकडून हे शिकू शकतो की कोणी नाही शत्रू आपुला स्नेहाने अवकाश भरू. हे आपण महात्मा गांधींच्याकडून शिकलं पाहिजे. महात्मा गांधींच्याकडून शिकताना आणखीन एक गोष्ट आपल्या मदतीला येते. विशेषतः आजच्या तरुण पिढीच्या मध्ये आणि महात्मा गांधींच्या मध्ये मला एक विलक्षण साम्य आठवतं. लगेच तुम्ही विचार कराल कुठे ते फक्त पंचा गुंडाळणारे, अर्ध उघडं शरीर असणारे आणि आम्ही किती छान छान कपडे घालतो वगैरे वगैरे, आणि त्यांच्यात आणि आमच्यात तुम्हाला सर काय साम्य वाटतं असं काही जणांच्या मनात येण्याची शक्यता आहे. ते साम्य मला असं वाटतं, तुम्ही विचार करा की महात्मा गांधी ज्या वेळेला बॅरिस्टर होण्यासाठी म्हणून इंग्लंडला गेले त्यावर वेळेला त्यांच्या विचारांच्या वरती ब्रिटिशांच्या विचारसरणीचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या व्यवहाराचा, त्यांच्या चालीरीतींचा इतका मोठा पगडा होता की जगामध्ये जर काही सगळे श्रेष्ठ असेल तर ते ब्रिटिशांच्याकडे आहे. म्हणजे त्यांची कपडे घालण्याची पद्धत श्रेष्ठ, त्यांची वागणे बोलण्याची पद्धत श्रेष्ठ, त्यांची जेवण्याची पद्धत श्रेष्ठ, ते जसे मॅनर्स अँड एटिकेट्स फॉलो करतात ते म्हणजे श्रेष्ठ.
इतका पगडा त्यांच्यावरती होता आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण महात्मा गांधी त्यावेळेला ते महात्मा व्हायचेत, अजून तोपर्यंत ते मोहनदास करमचंद गांधीच आहेत. त्यांनी ब्रिटिश माणसांच्या मध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणून व्हायोलिन शिकण्याचा वर्ग पण त्यांनी लावलेला आहे. आता तुम्ही कल्पनाच करू शकता की महात्मा गांधी व्हायोलिन घेतात आणि ते व्हायोलिन वाजवायचा प्रयत्न करतात, शिकायचा, हे कल्पना करू शकता. आपल्या सगळ्यांना असं कळत न कळत वाटतं की नाही हो, की इंग्लंड, अमेरिका, युरोपकडून जे काही सगळं आलं आहे ते म्हणजे सगळं एकदम भारी, ते तसं फॉलो करायचं असतं, वाटतं की नाही? विचार तुम्ही करा. अजून एक सांगतो, महात्मा गांधींचा जो परिवार होता, जे कुटुंब होतं, ते जरी धार्मिक सर्व प्रथा, परंपरा, कर्मकांड देखील क्वचित प्रसंगी पाळणारे असले तरी या देशातलं जे प्राचीन तत्त्वज्ञान आहे त्याची ओळख महात्मा गांधींना अजिबात नव्हती. इंग्लंडच्या भूमीवरती पाय ठेवेपर्यंत भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे, याच्या पलीकडे त्यांना काही माहिती नव्हती. मग तो ग्रंथामध्ये काय तत्त्वज्ञान सांगितलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, तो जीवनात आणता येतो की नाही येतो, त्याच्यामध्ये कोणती मानवी मूल्य सांगितलेली आहेत, याच्या कशाचीही कल्पना महात्मा गांधींना नव्हती. आता साम्य ही इथपर्यंत आहे. बदल आता याच्या पुढे झालेला आहे आणि तो बदल करण्याची कल्पना, बदल करण्याचा संकल्प, बदल करण्याचा निश्चय आपण सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. ती नम्र विनंती आपल्याला सर्वांना करतो. प्रसंग असे घडत गेले इंग्लंडच्या मध्ये की महात्मा गांधींना लक्षात आलं की ह्या सगळ्यात काही अर्थ नाही आणि आपलं जे प्राचीन तत्त्वज्ञान आहे, भारताचं तत्त्वज्ञान आहे, जे हिंदू तत्त्वज्ञान आहे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि महात्मा गांधींनी भगवद्गीतेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता तुम्हाला असं वाटेल की सर या वयात कुठं तुम्ही भगवद्गीता आम्हाला वाचायला सांगता, या वयात आमच्या वाचण्या, बोलण्याच्या, ऐकण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु महात्माजींनी साधारणपणे तुम्ही ज्या वयात आहात त्याच्यापेक्षा अगदी फार तर 1-2-5 वर्षांनी पुढं असतील, फार जास्त नाही. अगदी तुम्ही एकदम ते काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. पण त्यामध्ये त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांच्या जीवनाचं अधिष्ठान बदलत गेलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी असं केलं पाहिजे की हे जे प्राचीन तत्त्वज्ञान आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे. या निमित्ताने मला आपली एक विनंती पण करायची. ती विनंती काय करायची, महात्मा गांधींचे विचार अनेक क्षेत्राला लागू आहेत. त्याच्यातला एक विचार जो आहे तो शिक्षणाच्या बाबतीत आहे किंवा त्याच्यातले काही मुद्दे, त्यातला एक मुद्दा मी आत्ता सांगतो. तो एक मुद्दा असा आहे की महात्मा गांधींनी असं म्हटलं की जे छोटं मूल असतं ते आपल्या आईकडून शिकतं. त्यामुळं मुलाची जी मातृभाषा आहे तीच त्याची शिक्षणाची भाषा असली पाहिजे. मातृभाषेशिवाय अन्य भाषेमध्ये प्राथमिक शिक्षण देणं हे पाप आहे. मी शब्द बरोबर वापरला आहे. महात्माजी म्हणतात असं पाप आहे. मी विचारणार नाही, परंतु आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झालेलं असेल, त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही, कृपया करून समजून घ्या. आई वडिलांना दोष द्यायचा का नाही हा एक स्वतंत्र विषय, परंतु तुम्ही मातृभाषेमध्ये शिकू शकला नाही. मला विनंती अशी तुम्हाला करायची की मातृभाषेमध्ये न शिकल्यामुळे भारताचं जे प्राचीन तत्त्वज्ञान आहे, जो विचार आहे, तो मात्र तुमच्यापर्यंत पोचला आहे की नाही याच्याबद्दल मला अतिशय शंका आहे. तुम्ही खटपट केली पाहिजे की हा विचार आम्हाला समजावून घेतला पाहिजे. आणि किती परिस्थिती असते देशामध्ये. आपल्याला सुधा मूर्तींचं नाव नक्की माहिती असणार. सुधा मूर्तींचं नाव हल्ली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई म्हणून तुम्हाला जे माहिती आहे त्याच्या पेक्षाही खूप मोठी ओळख सुधा मूर्तींची. त्यांचं तुम्ही केव्हा तरी वाचा, चरित्र वगैरे वगैरे. तर त्या सुधा मूर्तींनी काही वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहिलं, अनेक पुस्तकं लिहिली, त्यातलं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे वाईज अँड अदरवाईज. त्या वाईज अँड अदरवाईजमध्ये सुधा मूर्तींनी एक प्रसंग लिहिलेला आहे. त्यांचा सत्कार होता, झाशीच्या जवळ सत्कार होता आणि झाशीमध्ये सत्कार झाल्यामुळे तिथल्या संयोजकांनी त्यांना झाशीच्या राणीची एक मूर्ती त्यांना भेट दिली. तुम्ही बघितली का नाही मला कल्पना नाही, परंतु जंगली महाराज रस्त्यावरती बालगंधर्वच्या चौकामध्ये झाशीच्या राणीचा पुतळा आहे. तर तुम्ही केव्हा तरी तो बघा. तशा स्वरूपाचा पुतळा त्यांना भेट दिला आणि त्यांना तो इतका आवडला की परतताना त्यांनी विमानाच्या आपल्या कंपार्टमेंटमध्ये वरतीच तो पुतळा ठेवला. त्यांच्या बरोबर शेजारी एक मुलगा तरुण आणि एक तरुण मुलगी बसलेली होती. बहुधा ते एकमेकांचे भाऊ बहीण वगैरे असावेत. आणि ते बराच वेळ सुधा मूर्तींच्याकडे त्यांची साडी वगैरे वगैरे, तो पुतळा, मग तो घोडा, मग त्याच्यावरती ते लगाम, असं सगळं बघत होते. आणि ते आपापसात काहीतरी पुटपट होत होते. शेवटी कुठून तरी बोलायला सुरुवात झाली आणि त्या मुलांनी विचारलं यांना एकदम
की का हो म्हणे तुम्ही घोड्यांची रेस वगैरे खेळता का? आता ह्यांना प्रश्न पडला. त्या म्हटल्या नाही. मुलीनं प्रश्न विचारला, का हो तुमचं स्टड फार्म वगैरे आहे का? ह्या म्हटल्या नाही. आता ह्यांना प्रश्न पडला की यांना असं का वाटावं की माझा घोड्यांच्या रेसशी स्टड फार्मशी संबंध आहे. त्यावेळेला त्यांनी उत्सुकतेने या मुलामुलींना विचारलं, तरुण मुलामुलींना विचारलं की का बरं तुम्हाला असं वाटलं की माझा घोड्यांशी संबंध आहे? ते म्हणाले की तुमच्याकडं तो जॉकीचा पुतळा आहे ना तुमचा, तो जॉकीचा पुतळा बघून मला असं वाटलं की तुमचा घोड्यांशी संबंध आहे. पुढचं वाक्य जे सुधा मूर्तींनी लिहून ठेवलं ते आपल्याला विचार करायला लावणारं, आचरणात आणण्यासाठी आहे. ज्या देशाच्या युवक युवतींना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचं नाव माहिती नाही, तिचं कर्तृत्व माहिती नाही, त्या देशानं कोणत्या आधारावरती आपली स्वप्न बघायची? अतिशय गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याला तुम्ही व्यक्तिशः जबाबदार आहात असं माझं म्हणणं नाही आहे. माझी विनंती आपल्याला अशी आहे की ठीक आहे, तुमचं आता शिक्षण, प्राथमिक शिक्षण होऊन गेलं, तुम्ही आता बरेच पुढे आला, परंतु जाणीवपूर्वक तुम्ही भारताच्या प्राचीन ज्ञानसंपदेचा अभ्यास केला पाहिजे. हल्ली आम्ही शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या बद्दल बोलतो, परंतु प्राचीन भारतामध्ये एक शिक्षण पद्धती होती, तिचं नाव उपनिषद असं होतं. उपनिषद याचा अर्थ काय? तर गुरूंनी असं झाडाच्या पारावरती बसायचं, शिष्यांनी असं घोळका करून बसायचं आणि प्रश्न विचारायचे शिष्यांनी, आणि मग गुरूंनी त्याची उत्तरं द्यायची. लेटेस्ट पेडागॉजीमध्ये ही मेथड आहे की नाही? ही आमच्या देशामध्ये हजारो वर्षापासून आहे. त्यामुळे तुम्ही उपनिषद म्हणजे काय थोडक्यात अभ्यास करा. खूप अभ्यास करण्यासारखा आहे. एक जन्म नक्की पूर्ण नाही इतकं नक्की. उपनिषद बघा, वेद म्हणजे काय लिहिलेलं आहे बघा, तुम्ही भगवान बुद्धांचं चरित्र आत्मसात करा, तुम्ही भगवान महावीरांचं चरित्र आत्मसात करा, शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही मुळातून समजून घ्या, राणी लक्ष्मीबाईंचा इतिहास समजून घ्या, चेन्नम्मांचा इतिहास समजून घ्या, ताराराणीचा इतिहास समजून घ्या. अनेक असे महान स्त्रिया आणि महान पुरुष होऊन गेले, ज्यांचं नाव देखील आम्हाला माहिती नाही, परंतु तुम्ही खटपट अशी केली पाहिजे की ते आपण समजावून घेतलं पाहिजे. तेव्हा मी सांगत असं होतो की महात्मा गांधींच्याकडून जर प्रेरणा घ्यायची असेल तर आपल्या भारताचं हे जे संचित आहे ते संचित पुन्हा आत्मसात करण्याची जबाबदारी किंवा आव्हान हे तरुण पिढीनं पेललं पाहिजे. आणि चांगला योगायोगाचा भाग असा, तुम्ही कदाचित त्याच्यात सहभागी असणार नाहीत असं मला वाटतंय, तो योगायोगाचा भाग असा की भारताने जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्वीकारलेलं आहे, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक वेगळा 2 क्रेडिटचा तुम्हाला पेपर त्याच्यामध्ये असणार आहे. अर्थातच तो आपलं एफिलेटेड कॉलेज आहे मला वाटतं, त्यामुळे पुढच्या वर्षीपासून तो आपल्याकडे होईल. त्यामुळे काही ना काहीतरी ते FYपासून तुम्हाला मिळत जाईल, परंतु आता तुम्ही FYच्या पुढं गेलेले असल्यामुळे आता तुम्हाला खटपट केली पाहिजे. ते म्हणजे की अशा पद्धतीनं तुम्ही काही ना काहीतरी भारतीय विचारांचा मागोवा घेतला पाहिजे आणि भारत तुम्ही समजावून घेतला पाहिजे. आणि भारत समजावून घेतला पाहिजे. याच्या किती विलक्षण कथा भारतामध्ये आहेत. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडच्या ज्या सगळ्या कथा आहेत ना, ऑल इट इज मायथॉलॉजी. प्लीज डोंट सबस्क्राईब टू धिस व्ह्यू. दिस इज माय हंबल अपील टू एव्हरीबडी. इतिहासामध्ये पुराव्यानिशी लिहिलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये अनेक संदर्भ लपलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ती गोष्ट अशी आहे की आत्ताची जी मान्यता इतिहास क्षेत्रामधली आहे त्याच्यामध्ये असं मानलं जातं की शंकराचार्य, आदी शंकराचार्य जे आहेत त्यांचं जे कार्यकर्तृत्व घडलं ते साधारणपणे सनाच्या 8व्या शतकामध्ये घडलं असं मानलं जातं. तर शंकराचार्यांची पद्धत अशी होती, केरळमध्ये, आता तुम्ही बघा, केरळमध्ये कालडी नावाच्या एका गावी आलेले शंकराचार्य त्यांनी पूर्ण देशभरामध्ये भ्रमण केलं. ज्या काळामध्ये मोटरसायकल नाही, ज्या काळामध्ये कार नाही, ज्या काळामध्ये रेल्वे गाडी नाही, ज्या काळामध्ये विमान नाही, अशा काळामध्ये पूर्ण भारताचं भ्रमण केलं आणि त्यांनी भारताच्या उत्तरेला बद्रीनाथ, केदारनाथ या ठिकाणी आपल्या आश्रमांची स्थापना केली. त्या शंकराचार्यांची पद्धत अशी होती की देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जायचं, तिथले जे विद्वान लोक आहेत त्यांना आव्हान द्यायचं. And it was not a physical challenge, it was an intellectual challenge, it was a philosophical challenge. की माझा जो विचार आहे त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी डिस्कशन करा, डिबेट करा, आणि जो पराभूत होईल त्यानं दुसऱ्याचं तत्त्वज्ञान हे स्वीकारायचं आणि त्याचा शिष्य म्हणून काम करायचं. असं झालं की ते बिहारमध्ये गेले
आणि बिहारमध्ये त्या काळी एक अतिशय प्रसिद्ध पंडित होऊन गेले, त्यांचं नाव मंडन मिश्र. त्यांचा विचार होता तो वेगळा होता. शंकराचार्यांचा जो होता अद्वैताचा होता आणि मंडन मिश्रांचा जो होता तो अद्वैताचा होता. मग त्यांनी मंडन मिश्रांना जाऊन आव्हान दिलं की तुम्ही माझ्याशी शास्त्र चर्चा करा आणि जो हरेल त्यानं दुसऱ्याचं शिष्यत्व पत्करायचं. मंडन मिश्र तयार झाले, कारण ते अतिशय हुशार प्रकांड पंडित, वयानं पुष्कळ मोठे होते, खूप ग्रंथांचं अध्ययन केलेलं, इतक्या वर्षांचा अनुभव. ते म्हणाले ठीक आहे, होऊन जाऊ द्या चर्चा, पण चर्चेला न्यायाधीश पाहिजे, कुणीतरी पंच पाहिजे की ज्यांनी ठरवलं पाहिजे की हा बरोबर किंवा तो चुकला वगैरे ठरवलं पाहिजे. कोण पंच म्हणून काम करणार? मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. असं सांगितलं जातं की भारतामध्ये स्त्रियांना अध्ययनाचा अधिकार नव्हता. त्या भारतामध्ये सनाच्या 8व्या शतकामध्ये मंडन मिश्र आणि शंकराचार्यांच्या वादविवादासाठी मंडन मिश्रांनी सांगितलं की माझी पत्नी जी आहे तिचं नाव भारती किंवा उभय भारती असं नाव येतं, त्या आपल्या या वादविवादाचं पंच म्हणून काम करतील. ही लिहिली गेलेली, पुरावा उपलब्ध असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. शंकराचार्यांनी देखील मान्य केलं. बरेच संदर्भ ह्याच्यातनं निघतात, मी तिकडे जाणार नाही, पण तो वादविवाद झाला आणि त्यांचा पंच म्हणून ह्या भारतींनी काम केलं. म्हणजे भारतातलं तत्त्वज्ञान अभ्यास करण्याचा अधिकार स्त्रियांना होता का नव्हता? तुम्ही विचार करा, तुम्ही निर्णय करा. अशा अनेक कथा सांगता येईल. त्या सगळ्या वादविवादाची कथा मी नंतर केव्हा तरी सांगेन, किंवा ती आजच्या तपशिलाचा भाग नाही. परंतु मला तुम्हाला सांगायचं असं होतं की भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला आज देखील जीवनाचं मूल्य देतात, जीवन शिकवतात. आणि त्यामुळं आपण या प्राचीन भारताचं तत्त्वज्ञान आपण अभ्यासलं पाहिजे आणि त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावरती कालोचित बदल करून आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे आम्ही महात्मा गांधींच्याकडून प्रेरणा घेतली असं होईल. महात्मा गांधींनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. महात्मा गांधींचे जे आश्रम होते, मग सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी 2-3 ठिकाणी त्यांचे आश्रम स्थापन केले. नंतर भारतात आल्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले. त्या आश्रमवासीय जे सगळे होते त्यांच्यासाठी काही एक नियमावली होती. मग त्याच्यामध्ये सत्य आहे, अहिंसा आहे, हे तुम्हाला सगळं माहितीच आहे. अस्तेय आहे, अस्तेय याचा अर्थ आपल्या गरजेपेक्षा खूप साठवायचं नाही. ब्रह्मचर्य आहे, ज्याला संयम तुम्ही असं म्हणू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कदाचित ऐकलेल्या आहेत. आता ह्याच्या पुढचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. पुढचा मुद्दा आहे की श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं की एखादा सुटाबुटात आलेला IT मध्ये काम करणारा एखादा ऑफिसर आणि आमच्या रस्त्यावरच्या कोपऱ्यावरती बसून स्वतःच्या अवजारांनी आमच्या चपला बूट दुरुस्त करणारा एखादा चर्मकार समाजातला आमचा बांधव, आम्हाला कोण मोठं आहे असं वाटतं. स्वाभाविकपणे समाजाला असं वाटतं की जो पांढरपेशा काम करतो, ज्याच्या हाताला कधीही घाण लागण्याचा संभव नाही, असा माणूस मोठा आहे. परंतु महात्माजींनी असं सांगितलं की श्रमामध्ये प्रतिष्ठा आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सर्वजण श्रम करत असत. महात्मा गांधी स्वतः श्रम करत असत. म्हणजे आधी केले मग सांगितले, हे महात्मा गांधींच्या जीवनाचं सूत्र आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काय केलं असेल महात्मा गांधींनी आज तुम्ही कल्पना करू शकत नाही. आज अगदी त्या पद्धतीचे काही असं म्हणूयात की अमानवीय अवशेष आपल्या देशामध्ये शिल्लक आहे. ते अमानवीय अवशेष कुठले आहेत? तर पूर्वीच्या काळाची जी स्वच्छतागृहांची म्हणजे शौचालयाची व्यवस्था होती ती वेगळी होती. खाली अशी टोपली असायची बांबूची. त्या बांबूमध्ये माणसाची सगळी विष्ठा मलमूत्र गोळा व्हायचं आणि ती टोपली कोणीतरी एका माणसाने अशी डोक्यावरती घ्यायची आणि ती नेऊन कुठेतरी नदी, नाले, ओढा किंवा खड्ड्यामध्ये रिकामी करायची. मी आज देखील ही अमानवीय परंपरा किंवा पद्धत आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे, काही वर्षांपूर्वी मी असं वाचलं एके ठिकाणी की देशामध्ये त्यावेळेला 5 लाख लोक असे होते की जे आज देखील डोक्यावरती माणसाचा मैला वाहण्याचं काम करतात. आज देखील. आता 5 वर्षापूर्वीची आकडेवारी असल्यामुळे त्याच्यामध्ये कमी झाली असेल निश्चितपर्यंत, पण ती शून्यापर्यंत आलेली नाही हे मला माहिती. महात्मा गांधींनी आपल्या आश्रमामध्ये स्वतः हे स्वच्छतेचं काम केलेलं आहे. 1901 मध्ये ज्यावेळेला काँग्रेसचं अधिवेशन, इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्याला भरलं, त्यावेळेला महात्मा गांधींनी स्वतः हे काम केलेलं आहे. त्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा असली पाहिजे हे आश्रमवासियांना सांगण्याचं एक काम होतं. दुसरं त्याच्यातलं होतं की अस्वाद असं एक व्रत होतं, त्याचं नाव अस्वाद. अस्वाद याचा अर्थ काय? तर चवीसाठी खायचं नाही.
जीवनाला आवश्यक तेवढं खायचं. तुम्ही म्हणाल सर महात्मा गांधी, ते तसं सांगणारच. तुम्ही सर आहे, सर लोक असंच सांगतात, मॅडम लोक अशाच बोलतात, आम्हाला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला वेगळं नाव सांगतो. तुमच्यापैकी किती जणांना डॉक्टर जगदीश हिरेमठांचं नाव माहिती मला कल्पना नाही. आणि तुम्हाला माहिती नाही याचाच अर्थ तुमच्या आयुष्यात तेवढी आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली नाही आहे. हा एक चांगला देवाची कृपा आहे असं तुम्ही समजलं पाहिजे. जगदीश हिरेमठ हे पुण्यातले सर्वात प्रख्यात असे हृदयरोग तज्ज्ञ आहेत की जे हृदयावरती शस्त्रक्रिया करतात. काही वर्षांपूर्वी आमच्या वसतिगृहाच्या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवलं होतं. ते जगदीश हिरेमठ सांगतात बरं का. म्हणजे महात्मा गांधी 1948मध्ये त्यांची दुर्दैवी हत्या झाली आणि जगदीश हिरेमठांचं भाषण हे 2011, 12, 13 या केव्हाच्या तरी वर्षातलं आहे. म्हणजे इतक्या 60 वर्षानंतर ते जवळपास सांगतात. काय सांगतात की तुमच्या खाण्यामध्ये 90-10चं सूत्र असलं पाहिजे. 90-10 म्हणजे काय, तर 10% वडापाव, बर्गर, पिझ्झा, पास्ता वगैरे वगैरे असलं पाहिजे आणि 90% जे आपलं पारंपरिक भारतीय खाद्य आहे असलं पाहिजे. आता हे कोण सांगतायत? जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत ते सांगतात की तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम व्हायचा नसेल तर तुम्ही असं केलं पाहिजे असं ते सांगतात. महात्मा गांधी त्यांच्या आधी हेच सांगितलं. अस्वाद म्हणजे हेच काय. म्हणून मगाशी मी म्हटलं की महात्मा गांधींचे विचार सांगायला सोपे आहेत, ऐकायला त्याहून सोपे आहेत, आचरणात आणायला तुम्ही कल्पना करा की महिन्याभरामध्ये आम्ही जे वडापाव, पिझ्झा, बर्गर, पास्ता वगैरे 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 ही जी यादी आहे त्याच्यातलं सगळं एक चार्ट बनवायचा आणि ते 10%च्या पेक्षा खाली घ्यायचं असं तुम्ही निश्चय करायचा. किती प्रॅक्टिकल आहे तुम्ही विचार करा, पण तुम्ही निश्चय केला तर नक्की करू शकता हे मला माहिती आहे. त्यामुळं अस्वाद नावाचं व्रत होतं, हे दुसरं व्रत होतं. तिसरं व्रत महात्माजींनी सांगितलं ज्याच्यामध्ये आज बरीच परिस्थिती सुधारली आहे आणि ते व्रत असं आहे की स्पर्श भावना. स्पर्श भावना असं म्हटल्यानंतर तुम्हाला वेगळं वाटेल. हल्ली मुलींना किंवा मुलांना देखील हा शब्द माहिती आहे, गुड टच, बॅड टच वगैरे वगैरे, तो सगळा एक वेगळा विषय आहे. परंतु या देशामध्ये वस्तुस्थिती अशी होती की अमुक एका समाजामध्ये जन्माला आलेला व्यक्ती जर मला येऊन शिवला तर मला असं वाटायचं की अरे माझा धर्म बुडाला, माझी जात बुडाली, माझे पूर्वज नरकात गेले आणि मग मी आंघोळ करायची, गोमूत्र प्यायचं, गोमूत्र शिंपडून घ्यायचं. बाप रे बाप, ही वस्तुस्थिती आमच्या समाजामध्ये होती. महात्मा गांधींच्या काळात तर अतिशय दुर्दैवी परिस्थिती होती. आज आपण स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षानंतर खूप पुढं आलो आहे, परंतु माझ्या मनात असं येत राहतं, जो समाज मी बघतो, ज्या मुलामुलींच्यात किंवा समाजात मी वावरतो, कळत न कळत आपल्या मनात असं येतं की नाही हो. मग आपण असं म्हणतो की तो अमका तमका आहे. ते अमका तमकामध्ये तुम्ही गाळलेल्या जागा तुम्ही भरा, मग ते अमके तमके ना ते तसेच वागणार. आम्ही इथं गाळलेली जागा भरा, आम्ही अमुक तमुक आहोत म्हणजे आम्ही मोठे आहोत, असं कळत न कळत मनात येतं की नाही. दुर्दैवाची परिस्थिती अशी की काही प्रमाणात का होईना आज समाजामध्ये वरवर दिसत नाही, परंतु माणसांच्या आतमध्ये डोकवायला गेलं, तुम्ही त्यांच्या जवळ गेला, तुम्ही त्यांच्याशी वागणं बोलणं व्यवहार करू लागला की तुम्हाला लक्षात यायचं की आतमध्ये कुठंतरी ते आहे. आणि हे जाणवणं इतकं शल्य देणारं असतं, इतकं दुखावणारं असतं, ह्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. ज्यांनी ते भोगलेलं आहे किंवा जे ते भोगतात तेच कल्पना करू शकतात. मग आमच्या देशामध्ये प्रकार असा घडतो ना की दारूच्या नशेमध्ये कोणतरी माणूस कुणाच्या तरी अंगावरती मूत्र विसर्जन करतो आणि त्याच्यावरती तो प्रतिष्ठा मानतो आणि तो म्हणतो की तो तमक्या समाजातला आहे, त्याला कसले अधिकार आहेत. ही काल परवाची गोष्ट सांगतोय मी, म्हणजे 1-2 महिन्यापूर्वीची बातमी. तुम्ही वाचली का नाही मला कल्पना नाही, परंतु महात्माजींच्या तत्त्वज्ञानामध्ये या स्पर्श भावनेला अतिशय महत्त्व आहे. आपण सगळेजण समान आहोत, कारण आपण सगळेजण माणूस आहोत. हे महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान यांच्या. आणि महात्मा गांधींचा असं आणखीन एक मुद्दा होता त्याच्यामध्ये की महात्मा गांधींनी असं सांगितलं की सर्व धर्मांच्या बद्दल आपल्या मनामध्ये समान आदर असला पाहिजे. आपल्या मनामध्ये तसा आदर आहे, आपण विचार केला पाहिजे, आपण ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे. महात्मा गांधींनी आपल्याला 7 पापांच्यापासून तुम्ही वाचलं पाहिजे असं सांगितलं आहे. ही 7 पापं जी आहेत ती मी आपल्याला सांगतो. त्याच्यातलं सांगितलं की द फर्स्ट सीन इज पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल. आता राजकारणातल्या मंडळींना किती पटेल नाही पटेल, परंतु महात्मा गांधी हे खऱ्या अर्थानं विश्वाचा विचार करणारे होते. परंतु हे दिस इज द फर्स्ट सीन.
आता तुमच्यापैकी जे राजकारणात जाऊ इच्छितात असे काहीतरी असतीलच ह्याच्यामध्ये, मला कल्पना नाही, परंतु त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की दिस इज द गायडिंग प्रिन्सिपल बाय महात्माजी, पॉलिटिक्स मस्ट बी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स. दुसरं सांगितलं की एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर, दिस इज अनदर सीन. आणि मित्रमैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्ही जरा बारकाईने विचार करा. कॅरेक्टर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात येतं आपल्याकडे. अनेक महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये गेल्यानंतर परीक्षा ज्या वेळेला सुरुवात होते, परीक्षेच्या वेळेला बाकावरती लिहिलेलं असतं की नसतं, भिंतीवरती लिहिलेलं असतं की नसतं, चिठ्ठ्या चपडत्या सापडतात की नाही सापडतात, एखादा असा बसतो तसा बसतो, हे का होत असतं? इज इट अ इंडिकेटर ऑफ कॅरेक्टर? तुम्ही विचार करा. पुण्यामध्येच आत्ता पुन्हा महिना दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, अशा मोठ्या कॉलेजमध्ये MBA वगैरे अमुक तमुक तमुक शिकणारे 4 मुलांना पोलिसांनी अटक केली. का केली? तर ते ड्रग्ज ट्रॅफिकिंगमध्ये ते इन्व्हॉल्व होते म्हणून. आता त्यांच्यावरती खटला चालेल, ते दोषी आहेत नाही दोषी आहेत हा सगळा पुढचा होईल, पण त्यांना अटक केली. आणि हे सगळेजण शिकणारे आहेत आणि ज्या कुठल्या मोठ्या कॉलेजचं तुम्ही नाव घेऊ शकाल त्या कॉलेजमध्ये ते शिकणारे. इज इट अ एज्युकेशन विथ कॅरेक्टर? तुम्ही विचार करा. हे दुसरं सीन सांगितलं. महात्मा गांधींनी तिसरं सांगितलं की वेल्थ विदाऊट वर्क, संपत्ती मिळते परंतु त्याच्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष शारीरिक कष्ट किती करता. आणि आत्ताच्या काळात असं झालं की तंत्रज्ञानामुळे शारीरिक कष्टाला मर्यादा राहिली. पूर्वीच्या काळी जेवढे लोक कष्ट करत होते तेवढे आता कष्ट करावे लागत नाहीत, परंतु जाणीवपूर्वक छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ काय केलं पाहिजे, मी हे अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून सांगतो. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये केर कचरा काढण्याचं काम आपण केलं. ठराविक एखादी खोली असेल, दुसरी खोली असेल, 1 दिवसाआड असेल, 2 तुम्ही ठरवून घ्या, पण केर कचरा काढण्याचं काम घरचं केलं पाहिजे. घरची भांडी घासण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि मध्ये मला एक वेगळाच संदर्भ मिळाला. एका मानस तज्ज्ञानं असं सांगितलं की ज्या वेळेला तुमच्यावरती खूप मेंटल स्ट्रेस असतो ना, देन यू शुड गो फॉर द क्लिनिंग द युटेन्सिल्स. तुम्ही भांडी घासता घासता तुमच्या मनाला जरा थोडासा आराम मिळत असतो. आता हे का मानस तज्ज्ञानं सांगितलं म्हणून मला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो, नाही तर मी पण हसलो असतो तुमच्यासारखा, अरे काय सांगता ते. भांडी घासली पाहिजेत, क्वचित प्रसंगी आपले कपडे धुतले पाहिजेत, हे नियमितपणे आपण केलं पाहिजे. चालण्याची कष्टाची सवय ठेवली पाहिजे. हे तिसरं. तुमच्यापैकी जे कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे असतील त्यांच्यासाठी पुढचं महात्माजींनी सांगितलं. त्यांनी असं सांगितले, कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. व्यापारासाठी किती प्रकारे त्याच्यामध्ये भेसळ केली जाते, त्याच्यामध्ये फसवाफसवी केली जाते, किती प्रकारे लोकांच्याकडून पैसे जास्त काढण्यासाठी किंवा लुटण्यासाठी काम केलं जातं. पण हे पाप आहे, हे महात्माजींनी सांगितलं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर महात्माजींनी पुढचं असं सांगितलं की वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस. तुम्ही कुठल्याही देवी देवता, तुमचं जे कुठलं श्रद्धास्थान आहे त्यांची तुम्ही उपासना करा, परंतु त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काही ना काहीतरी त्याग केल्याशिवाय तुम्हाला त्या उपासनेचं फळ मिळणार नाही. मग आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं सांगितलं की आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करा. तुम्ही कदाचित बालाजीला जाणारे काही लोक असतील, मग ते तिथं केस वाहण्याची पद्धत आहे. त्याचं कारण असं आहे की केसांचा आपल्याला एक अभिमान असतो, विशेषतः तरुण वयात तर फारच असतो. परंतु हे जे अभिमानाचं चिन्ह आहे ना, ते डोक्यावरनं मुद्दाम काढून टाकायचं. माझ्यासारखं आपोआप गळून पडलेलं असं नको, मुद्दाम काढून टाकायचं. हे सॅक्रिफाईसचे वेगवेगळे हा एक प्रकार आहे. तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही पैशाचं दान करू शकता, तुम्ही श्रमदान करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊ शकता, परंतु हे काहीतरी तुम्ही केलं पाहिजे, हे महात्माजींनी सांगितलं. त्याच्यानंतर महात्माजींनी पुढचा मुद्दा असा सांगितला. त्यांनी असं सांगितलं की प्लेझर विदाऊट कॉन्शियस. मला आनंद मिळाला पाहिजे, बाकीच्यांचं काही का होईना. आत्ता 3-4 दिवसापूर्वी आपण गणेशोत्सवाची सांगता केली. एक बातमी अशी आली, तुम्ही वाचली की नाही मला परत एकदा कल्पना नाही, परंतु ती बातमी इथली जवळचीच आहे. माझ्या आठवणीप्रमाणे ती तळेगावची बातमी. तळेगावला असं झालं की गणपती सुरू होण्याच्या आधी 1-2 दिवस एका घरातला अतिशय तरुण मुलगा, 17, 18, 19 वर्षाचा मुलगा, तो अचानक मृत्युमुखी पडला. आणि गणपतीची मिरवणूक ज्या वेळेला निघणार त्या दिवशी त्याच्या घरी कार्य होतं, 10वा 12वा 13वा जे काय असेल ते विधी होते. आणि म्हणून ती गणपतीची मिरवणूक म्हणजे काय तुम्ही सगळ्यांनी अनुभवली असणार, त्यामुळे त्याचं मी वर्णन करत नाही. ती सगळे मिरवणुकीचा एक छोटं आवृत्ती, कारण पुणे म्हणजे सगळ्यात मोठं महानगर आहे ना पुणे, तर तळेगाव असल्यामुळे छोटी आवृत्ती ते एकदम
बाजे गाजे के साथ यांनी जाऊन अगदी नम्रतेनं विनंती केली घरच्या कुटुंबियांनी की बाबांनो, आमच्या घरी असं झालं आहे, आमचा मुलगा गेला, आम्ही त्याचं श्राद्ध विधी वगैरे करतो आहे, खूप आमच्या मनाला दुःख आहे, तुम्ही थोडा आवाज कमी केला तर जरा, ही आमची तुम्हाला विनंती. नाही, आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. आणि अशी विनंती करायला गेलेल्यांना बेदम मारहाण या मिरवणुकीतल्या लोकांनी केली. का केली? तर आम्हाला त्या डीजेवरच्या गाण्यावरती नाचायला आनंद मिळाला पाहिजे. दिस इज अ सिन. प्लेजर विदाउट कॉन्शियस, दिस इज अ सिन. आपल्या ज्या काही आनंदाच्या कल्पना आहेत त्याला तुम्ही ही टेस्ट लावा आणि तुम्ही ठरवा की आर यू डुईंग द सिन or are you enjoying the pleasure in a right way according to महात्मा गांधी. असा आनंद कृपा करून मिळवू नका असं महात्मा गांधींचं आपल्याला सांगणं आहे. आणि महात्मा गांधींनी शेवटचं पाप सांगितलं. त्यांनी सांगितलं की सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी इज अ सिन. तंत्रज्ञानाची प्रगती महात्मा गांधी ज्या वेळेला हयात होते त्याच्यापेक्षा आता कित्येक पटीनं गेली. म्हणजे त्या काळच्या लोकांनी कल्पना देखील केली नाही इथपर्यंत आता तंत्रज्ञान गेलं. परंतु त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी आहे का नाही आपण विचार केला पाहिजे. जवळपास 2-2.5 वर्ष जगामध्ये कोविडची आपत्ती होती. त्याच्या वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या गेल्या. आता काल परवाच एक सिनेमा रिलीज झाला, मी बघितला नाही, परंतु त्या सिनेमाचं टायटल असं व्हॅक्सिन वॉर असं त्याचं नाव आहे. एक थिअरी अशी मांडली जाते. आता ती खरी खोटी या तपशिलात आत्ता मला सांगता येणार नाही कारण माझा तेवढा अभ्यास नाही, परंतु असं मानलं जातं की काही कंपन्यांना खूप नफा मिळवायचा होता आणि म्हणून त्यांनी हा कोविडचा प्रकोप जो होता तो जगभर केला, ज्याच्यामध्ये कोट्यावधी माणसं मिळाली. हल्ली नवीन तंत्रज्ञानाची आपण गोष्ट करतो. लेटेस्ट टेक्नॉलॉजी कुठली आली? लेटेस्ट टेक्नॉलॉजी, तुम्हाला एसेज लिहायचे, तुम्हाला सबमिशन करायचे, AI म्हणजे ChatGPT. ChatGPT. आता ChatGPT हे आणणाऱ्या लोकांनी कशासाठी आणले आणि त्याचा उपयोग कशासाठी होतोय? आत्ताच लोक असं बोलायला लागले की ChatGPT विल कॉज टू लॉस ऑफ जॉब्स टू द मिलियन्स और बिलियन्स ऑफ पीपल. असं आत्ताच प्रेडिक्शन व्हायला लागलं आहे. म्हणजे तुम्हाला माणसासारखा माणूस नको आहे, पण एक निर्जीव तंत्रज्ञान हवं आहे, कारण त्याच्यातून तुम्हाला एक ठराविक नफा मिळाला पाहिजे, तुम्हाला पैसा मिळाला पाहिजे, याच्यासाठी ते पाहिजे. सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी इज अ क्राईम. आणि नंतर एक आकडेवारी तुम्ही तपासून बघा, तुमच्यापैकी जे इकॉनॉमिक्सचे किंवा कॉमर्सचे लोक असतील त्यांनी असं बघा की जगातली सगळ्यात जास्त संपत्ती, मोर दॅन 50% वेल्थ ऑफ टुडेज वर्ल्ड इज कॉन्सन्ट्रेटेड विदिन द हँड्स ऑफ फ्यू पीपल. आता हे फ्यू म्हणजे लेस दॅन 1% आहे. मी मध्ये केव्हा तरी वाचलं होतं, लेस दॅन 1%. कॅन यू बिलीव्ह? भारताची आकडेवारी अशी होती की भारतातली जी साधारणपणे 50% संपत्ती आहे ती फक्त 50 घरांच्याकडे आहे रफली. आकडे थोडे मागे पुढे होतील, परंतु ही अशी आहे. हे कशाच्या बळावरती होतं? हे तंत्रज्ञानाच्या बळावरती होतं की माणसं आम्हाला नकोत, कारण ती पगारवाढ मागतील, ती आणखीन काहीतरी करतील. यंत्र काही पगारवाढ मागत नाही, फार तर त्याचा रिपेअर्स आणि मेंटेनन्स करावा लागतो किंवा रिप्लेसमेंट करावी लागते. ते कुठं हंगर स्ट्राईक वगैरे करत नाही, ते कुठे मोर्चे काढत नाही, ते कुठे निषेधाच्या घोषणा देत नाही, मालक हाय वगैरेच्या घोषणा ते देत नाही. म्हणून आम्हाला हे सायन्स पाहिजे. आर वी फॉलोइंग द प्रिन्सिपल ऑफ महात्मा गांधी? This is a very big question. This is a very basic question we need to ask ourselves as an individual, as a part of society, as a responsible person in India. महात्मा गांधींच्या आयुष्याकडून प्रेरणा घेण्यासारखे अनेक मुद्दे आहेत जे आपण समजावून घेऊ शकतो, परंतु पुन्हा मुद्दा तिथंच येतो की आम्ही ते प्रत्यक्षात आचरणात आणायला कधी शिकणार आणि कसं शिकणार. महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान इतकं प्रचंड आहे, त्याच्यातला एक जरी कण आपण आत्मसात करू शकलो ना, एक जरी कण, तरीसुद्धा या जगाचं चित्र बदलून जाईल आणि भारत खऱ्या अर्थानं जगामधलं स्वतःचं स्थान मिळवेल. आणि त्यामुळे महात्मा गांधींच्याबद्दल नम्रपणानं आपण असंच म्हणू शकतो, ज्याचा संकल्प आपण करू शकतो, ज्याची प्रेरणा आपण घेऊ शकतो, ती अशी आहे की तुझे तेज अंगे शतांशे जरीही उजाळू न टाकू दिशा दाही दाही. तुझे तेज अंगे शतांशे जरीही उजाळू न टाकू दिशा दाही दाही. नमस्कार, धन्यवाद.